हॅलो फ्रेंड्स, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण आलेलो आहोत गोकुल फ्लावर पार्क. तर हे आहे डोंजे गावाजवळ आणि आपण विकेंडसाठी काही पाहतोय, कुठं जायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला फुलांची किंवा निसर्गाची खूप आवड असेल तर हे स्पॉट तुमच्यासाठी एक वन डे पिकनिक म्हणून खूप छान ठरू शकतं. फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत तुम्ही मस्त एक दिवस छान स्पेंड करू शकता असं हे ठिकाण आहे. फुलांची जे व्हरायटी आहेत तर तुम्हाला काय सांगायचं, इतका सुंदर सुंदर फुलं आहेत, कलर कलरचे, वेगवेगळ्या पॅटर्न्सची, वेगवेगळ्या डिझाईनची आणि अशी म्हणजे म्हणतात ना, अशी सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं तुम्हाला इथं पाहायला मिळतील. आणि इथलं जे चार्जेस वगैरे हे सगळं आहे तुम्हाला डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत देणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता तुम्हाला सांगते, हे सगळे फ्लावर्स जे आहेत ते रिअल आहेत, म्हणजे फ्लावर प्लांट जे काही आहे ते सगळं रिअल आहे. मग त्यामुळे काय होतं, ह्याचा मेंटेनन्स वगैरे जरा जास्त राहतो. आणि इतक्या सुंदर प्रकारे ह्यांनी हे सगळं केलेलं आहे ना, बनवलं, ते खूप छान वाटतं. तर नक्कीच आहे ना, आपल्याला एक पुण्यामध्ये काहीतरी वेगळं आकर्षण हे म्हणू शकता. आणि तिथे बोटिंग वगैरे पण करण्यासाठी आहे. आणि तुम्हाला खाण्यासाठी वगैरे म्हटलं तर तिथे चहा आणि जे पकोडे म्हणजे भजी वगैरे असतात, खेकडा भजी म्हणा किंवा आपली आलू भजी वगैरे तिथे तुम्हाला मिळतील. ते कॉम्प्लिमेंटरी असेल आपल्या तिकीटमध्ये, राईट. तर असे वेगवेगळ्या प्रकारची इथे फुलं आहेत, इतकी सुंदर सुंदर आणि नाजूक. आणि त्यांनी जे सजवण्याचं म्हणजे सजवलं आहेत ना, ते सुद्धा खूप म्हणजे छान वाटतं असं. आणि ज्यांना झाड, फुलं, पाणी असं सगळ्या गोष्टी आवडतात ना, त्या लोकांना नक्कीच आवडेल. लहान मुलांना पण इथे खेळण्यासाठी खूप मोठी स्पेस आहे, त्यामुळे त्यांना तिथे नक्कीच छान वाटेल. ॲक्च्युली हा ना एक रिसॉर्ट होता आधी, कारण यापूर्वी पण मी इथे आलेली आहे. आणि इथे म्हणजे असं सगळं नव्हतं, वॉटर ॲक्टिव्हिटीज होत्या, बट क्रिएटिव्हिटी म्हणजे जे काही म्हणतात ना, कशातूनही काहीही निर्माण करण्याची कला मानवामध्ये आहे. आता विचार करा, वॉटर ॲक्टिव्हिटीचा हा रिसॉर्ट होता, तर तिथे त्यांनी इतकं सुंदर गार्डन केलं. आणि लोकांचा प्रतिसाद तर तुम्ही पाहतच आहात. इन्स्टावर, यूट्यूबवर सगळीकडे लोक इथे जाण्यासाठी हे करतात. लहान मुलांना खेळण्याच्या गोष्टी जर म्हटलं, त्यांचा प्ले एरिया वगैरे असतो की नाही, तो इथे नाही आहे. तो मला वाटलं की असायला पाहिजे होता. म्हणजे जसं की स्लाईड्स वगैरे असे स्मॉल लहान लहान असले ना, तर मुलं खेळतात, जरा एन्जॉय करतात, राईट. तर तसं असायला पाहिजे, ट्रॅम्पोलिन वगैरे. तर ते केलं तर बेटर होईल. आणि थोडंसं जे तिकीट किंवा जे कॉम्प्लिमेंटरी ते देतात ते तरी त्यांनी वाढून दिलं पाहिजे, कारण ॲज पर जे तिकीट आहे ना, त्यासाठी असं वाटतं की हे प्लेस तितकं वर्थ नाही आहे. कारण आता तुम्हाला सांगते एक्झॅक्ट तिकीट किती आहे. 490 रुपये इथलं तिकीट आहे. ओके. डोंजे गावापासून थोडंसं समोर हे आहे पार्क, त्याच्यामुळे इथे जाण्याचा काही हे नाही आहे. तुम्हाला जर ऑटोनी जायचं असेल, शेअरिंग, तुम्ही तसं सुद्धा जाऊ शकता. खडकवास म्हणजे डोंजे गावापर्यंतचे जे मिळतात ऑटो, तिथून आणि तिथून ह्या पार्कपर्यंत असं हे डिस्टन्स आहे. तर तुम्ही जाऊ शकता. गुगल मॅपला पण लोकेशन आहे. शेअरिंगनी जात असेल तर तुम्हाला ऑटोनी परवडेल. गाडीने जर तुमच्या जात असेल तर तिथे पार्किंगची वगैरे सुविधा आहे. आता हे आतमध्ये बोटिंग ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत तिथे, बट बोटिंगला पण 200 रुपये पर पर्सन चार्जेस आहेत, जे की मला खूप जास्त वाटले. इन्क्लूड करायला हवं होतं यामध्ये. ओके, ठीक आहे, तुम्ही इन्क्लूड नाही करताय तर 50 रुपीज मॅक्स, खूप जास्त झालं एवढंच. त्यापेक्षा जास्त नसायला पाहिजे होतं बोटिंगचे चार्जेस, बट स्टील आता त्या लोकांनी आता हे नवीन आहेत तर करत आहेत. तुम्ही कधी गेलात का इथं? मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला वाटतं का इतकं, म्हणजे आय नो फुलं आहेत, फुलांचा मेंटेनन्स असतो, बाकीच्या गोष्टी असतात, सगळं आहे, बट इतके चार्जेस हे जरा जास्त होतं असं मला वाटतं. तर गाईज, आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा. शेवटी भेटू आणि मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते, आणि कुठला तुम्हाला जास्त आवडलं ते पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा.
सो गाईज, तुम्हाला कसं वाटलं हे पार्क? ॲक्च्युली मला खूप छान वाटत होतं आणि आम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तिथं होतो. तर वाईब खूप मस्त होती तिथे. असं शांत वातावरण छान वाटत होतं. तुम्हाला जर बाहेरचं काही खायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा तिथे घेऊन जाऊ शकता. अलाउड आहे खाणे तिथे. आणि काय आता पिकनिकसाठी म्हटलं तर मस्त डब्बा बिब्बा घेऊन जायचं आणि मस्त फ्रेंड्ससोबत तिथं पार्टी करायची काय. आणि कसं होतं तिथलं फक्त पकोडे आणि चहा मिळतात. चहाची क्वालिटी छान होती, पकोडे पण छान होते, पण ते मी कॅप्चर नाही केलं कारण आम्ही इतके थकून गेलो होतो आणि आम्हाला खूप भूक लागली होती त्यामुळे. बट हा इथे जाणं वर्थ आहे जर तुम्ही लवकर जात असाल आणि वन डे तुम्हाला तिथं स्पेंड करायचा असेल तर. अदरवाईज 490 रुपये देऊन पूर्ण असं एवढं स्पेंड करण्यासाठी खूप जास्त कॉस्ट असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, तुम्ही आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी आणि सांगा तुम्हाला पण फुलं आवडतात का आणि नेमकं कुठलं वालं तुम्हाला जास्त आवडलं. मला यातलं सगळ्यात जास्त ते हार्ट शेपचं जे होतं ना ते आणि बोर जो पिकॉक होता गेला तो खूप आवडला. खूप सुंदर प्रकारे त्यांनी हे गार्डन सजवलेलं आहे. क्रिएटिव्हिटीची दाद दिली पाहिजे कारण खराब झाल्यापासून म्हणजे काहीतरी म्हणतात ना, आता झालं हे म्हणजे काय होतं इथे सगळं वॉटर ॲक्टिव्हिटी होतात जे की कमी बंदच पडण्याच्या मार्गावर. त्यातून त्यांनी इतकं सुंदर बिल्ड केलं तर त्यामुळे त्यांना हॅट्स ऑफ तर आहे. बट थोडी कॉस्ट कमी करायला पाहिजे होतं ॲज म्हणजे एक इकॉनॉमीच्या दृष्टीनं मला ते वाटतं. जर तुम्हाला कॉस्ट कमी करायची नसेल तर एक टाईमचा मील त्यामध्ये इन्क्लूड करा. फक्त पकोड्यांनी काही नाही होत. ते व्यवस्थित असेल तर नक्कीच हे प्लेस वर्थ आहे पाहण्यासाठी. तुम्ही कोणासोबत जाणार हे पाहायला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला खरंच आहे का आवड अशा फुलांची? मला तो खूप आवडला. आमच्या निहालला पण मस्त एन्जॉय केला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच भरभरून प्रेम करा. तोपर्यंत बाय.